राज्य सरकारी कर्मचारी आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% 58% करण्यात आलाय। वाढीव डीए हा 1 जुलै 2025 पासून लागू करण्यात आलाय। याआधी जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीतील थकबाकी देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता। आता सरकारने 1 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या 3 महिन्यांचे डीए थकबाकीबाबतही निर्णय घेतलेला आहे। आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैदेही, खरं तर राज्य सरकारी कर्मचारी आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणावी लागेल। 55% 58% हा महागाई भत्ता करण्यात आलेला आहे। काय अधिक अपडेट मिळते? नक्कीच आपण बघतोय की खरं तर सरकारी कर्मचारी आणि इतर पात्र कर्मचारी जे आहेत त्यांच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण 55% हा त्यांचा डी होता, मात्र तो 58% वाढीव मिळालेला बघायला मिळत आहे। आणि 1 जुलै 2025 पासून खरं तर हे लागू करण्यात आलेलं आहे। याच्या आधी ऑक्टोबर 2025 पर्यंतचा हप्ता त्यांना मिळाला होता, मात्र 1 नोव्हेंबर पासूनचा हप्ता जो आहे तो आता त्यांना मिळणं अपेक्षित आहे। 3 महिन्याचा हप्ता हा मे महिन्याच्या सॅलरीमध्ये देखील मिळणार असल्याचं त्यांना सांगण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे मे महिन्याच्या पगारासोबत रोखीनं खरं तर ही वाढीव रक्कम त्यांना मिळणार आहे। त्याच्यामुळे निश्चितच त्यांच्यासाठी ही आनंदाची बाब या निमित्तानं बघायला मिळते। वित्त विभागाने नक्कीच वैदेही, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।